अडकण्याचे काम तरी माझ्यासोबतच होतं. निघणं यार, शेवटी एक पडलंच. सॉरी, पडेल की काय तर माहिती. आता ज्वेलरीच एवढी सारी आहे तर पडणार तर नक्कीच. Hi, so here I come with my another vlog and welcome back to my kingdom. Sorry. आता ज्वेलरीच एवढी सारी आहे तर पडणार तर नक्कीच, पण पडू द्यायचं नाहीये. तर या सगळ्या ज्वेलरी आहेत आपल्या कीर्तीज गॅलरीच्या, म्हणजे मी माझ्या या सुंदर सुंदर हाताने, म्हणजे माझ्या सुंदर सुंदर हाताने बनवलेल्या ज्वेलरीचा बघूया या सगळ्या पिटारांमध्ये काय काय येतं. अँड वी स्टार्ट विथ आवर फर्स्ट बॉक्स, म्हणजेच यामध्ये आहेत मी बनवलेल्या मोत्यांचे पैंजण. रेड आणि पिंक कॉम्बिनेशन मध्ये असणार. दिस इज माय क्रिएशन. दिसायला खूप सुंदर दिसतात ऍक्च्युली. हे पायात वेअर केल्यानंतर तुम्ही याला ऍज अ नेक पीस म्हणून सुद्धा ट्राय करू शकता. दिसायला काही वाईट नाही दिसतंय यार, चांगलं दिसतंय तसं. आणि अशा पद्धतीचे तुम्ही इतर कुठल्याही डिझाईन मध्ये पैंजण बनवून घेऊ शकता, म्हणजे माझ्याकडूनच, बाहेरून नाही. मी बनवून देईल ना तुम्हाला, तुमच्या पद्धतीने कस्टमाइज्ड करून मिळेल म्हणजे माझ्याकडे. तर या आहेत आपल्या पैंजण. नेक्स्ट इज बुगड्या. या पिंक शेड मध्ये मी काही बुगड्या बनवल्या होत्या क्लायंटसाठीच, पण त्यांना ना दुसऱ्या कलर मध्ये हव्या होत्या, तर त्यांना मग दुसऱ्या आय थिंक ग्रीन कलर मध्ये काहीतरी. निघणं यार, या विअर केल्यानंतर ऍक्च्युली खूप चांगलं दिसतं. या बुगड्या आपल्या कशा काहीतरी दिसतात. या टाइप मध्ये आपल्याला पुन्हा कलर तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल, शेप सुद्धा कस्टमाइज करून मिळेल, आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्हाला इथे बुगड्या मिळून जातील. डोंट वरी अबाउट इट. अँड द नेक्स्ट बॉक्स इज हेवी वाले कानवेल. तुम्ही असं सरळ म्हणू शकता, म्हणजे आपल्या गावठी भाषेत. हेअर्सला सुद्धा कव्हर करेल अशा पद्धतीने मी हे बनवलेलं आहे. हे मी इयरिंग नाही घातलेलं आहे त्यामुळे ते तसं दिसणार, बट हे असं काहीतरी आहे जे हे मागच्या साईडने, आणि हा पूर्ण कव्हरेज आपला कव्हर. ऍक्च्युली हे एका क्लायंटला बनवून दिले, तर मला त्याच वेळेला खूप जास्त आवडले होते, म्हणून विचार केलं होतं की मी हा एक पुन्हा पीस माझ्यासाठी. ह्याचं स्टाईल आणि हे वेअर केल्यानंतर ऍक्च्युली आपल्याला कुठलीच दुसऱ्या हेअर असेसरीची गरज नाही, हे कारण खूप सुंदर दिसतात. अँड द नेक्स्ट बॉक्स इज इयरिंग्सचा आहे. हे सुद्धा नुसतेच इयरिंग जरी आपण वेअर केलेत ना तरीही एकदम स्टाईल होतो यार, खूप खूप सुंदर दिसतात. इयरिंग्स आणि वेल मी सोबतच अटॅच केले आहेत, जसं की तुम्ही बघू शकता. पूर्णपणे काय लुक देतो यार, म्हणजे आपल्याला गळ्यातही नाही घातलं आपण नेकपीस किंवा चोकर किंवा चेन काही नाही घातलं तरी ऍक्च्युली तुम्ही बघू शकता मी गळ्यामध्ये काही चेन वगैरे काही वेअर नाही केली आहे, पण नुसतेच हे इयरिंग्स आणि ओपन हेअर्स जरी असले ना तरीही हा खूप सुंदर दिसतो, आणि ह्याचा स्टाईल ऍक्च्युली खरंच खूप सुंदर दिसतो. म्हणजे मला ना कधी कधी डाऊट येतो की मी हे खरंच माझ्या हाताने बनवलेले आहे. मी हे माझ्या हातानेच बनवलेले आहे, जे की मेकिंग करता करता तुम्ही माझ्या डेलीच्या ब्लॉग मध्ये बघताच, तर हे काही राहणार नाहीये बरोबर, पण हे असं काहीतरी आहे. मला स्वतःला हे खूप जास्त आवडलं. नेक्स्ट बॉक्स इज माय फेवरेट. दाखवूनच देते ना तुम्हाला, अडकण्याचे काम तरी माझ्यासोबतच होतात. येस डन. आता मला सांगा, काश्मीरी इयरिंग्स, काश्मीरी रिंग, काश्मीरी नेकपीस, काश्मीरी 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 खूप काही काश्मीरी सध्या ट्रेंड मध्ये सुरू आहे, तर त्यातूनच इन्स्पिरेशन घेऊन मी माझ्यासाठी मी कुठल्याच क्लायंटसाठी काही नवीन डिझाईन नाही करत. करते जर कोणाला पटलं तर, अदरवाईज मी माझ्यासाठीच माहितीये का काहीतरी नवीन बनवते, आणि मी नवीन या वेळेस बनवलेलं आहे. म्हणजे हे ट्रेंड मध्ये होती, पण काश्मीरी म्हटल्यानंतर मी याला काहीतरी नवीन इन्व्हेंट केलं. खूप सुंदर दिसतो यार याचा लुक. मला पर्सनली हा खूप जास्त आवडला. म्हणजे वाव, इंडियन टच. म्हणजे काश्मीरी रिंग, आणि ही आपली इंडियन रिंग. ही आपली आहे इंडियन रिंग.
कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगाल. दी नेक्स्ट बॉक्स इज चोकर. यामध्ये आहे म्हणजे मी बनवलेले चोकर आणि इयरिंग्स. हा एक खूप सुंदरसा मल्टी कलर्ड म्हणजे मल्टी कलर्ड मी का बरं म्हटलं हे तुम्हाला मी सांगते. फर्स्ट तुम्ही ह्याचा लुक बघून घ्या. सी, हा मी पिंक आणि पिस्ता शेड मध्ये असा एक चोकर बनवला आणि मल्टी कलर म्हणण्याचं कारण असं की ह्याला जर तुम्ही टर्न करते आहे तर हा तुम्हाला मल्टी कलर्ड मध्ये दिसेल. रेड, ग्रीन, पिस्ता खूप सुंदर. म्हणजे तुम्ही याही साईडने याला वेअर करू शकता प्लस याही साईडने वेअर करू शकता. आणि सध्याच मी याला पिंक साईडने वेअर करते. आता केस बाजूला नाही करणार मी, पण ह्याचा लुक असा काहीतरी दिसतो. वाव वाव वाव, जस्ट वाव. मला हे खूप जास्त आवडलं. म्हणजे मी स्वतः बनवलं पण मला सगळ्या वस्तू माझ्या एक एक आवडत गेल्या. इयरिंग्स हे आपले असे असणार. परत कानातला काही काढलं नाहीये त्यामुळे मला हे असंच वर लावावं लागेल. हे आहे आता ट्रेंडिंग सुरू आहे बघा, करीना कपूरचे इयरिंग्स. करीना कपूर चे कुठल्या तरी सॉन्ग मध्ये ती इयरिंग्स वेअर करतात त्या पद्धतीने. म्हणजे हा चोकर आणि हे इयरिंग्स. मी दिसायलाच किती चांगली दिसत आहे यार. म्हणजे हे टर्न होत आहे ऍक्च्युली. पण प्लीज म्हणजे तुम्ही आयडिया घेऊन घ्या की हा खरंच खूप सुंदर दिसत असेल. वाव. आणि दुसरा डबा आहे लोटसच्या चोकरचा. लोटस कमळाच्या चोकरचा आणि इयर. तर हा चोकर मी व्हाईट आणि पिंक म्हणजे पिंक लोटस, गुलाबी, पिंकही नाही म्हणू शकणार मी, गुलाबी लोटस आणि व्हाईट मोत्यांमध्ये मी हा बनवलेला आहे. आणि मी हा चोकर यशी टंक म्हणजे यशी टंकची बहीण विधी टंक हिच्या गळ्यात मी असंच काहीतरी बघितलं होतं आणि मी इन्स्पिरेशन म्हणून मी त्याच चोकरला एक नवीन काहीतरी डिझाईन द्यायचं म्हणून मी अशा पद्धतीने याला टर्न आउट केलं. सो हा थोडा चांगलाच दिसतोय. तसं असं काही वाईट नाही दिसतोय पण ठीक आहे, चांगला दिसतोय. यातले कानातले सिंपल बनवलेत. यावर आपण कानवेल वगैरे वेअर करू शकतो. जे याआधी मी जे दाखवले ते कानवेल आपण आरामात वेअर करू शकतो. मी एकदम छोटे छोटे असे कानातले बनवले याच्यासाठी. बघा ते माझ्यात सोबत होतो असं. सुंदर दिसणार हे ऍक्च्युली. म्हणजे माझ्या याच कुर्तीवर हे खूप सुंदर दिसतात, तर इतर साडीवर वगैरे तर पुन्हा चांगले दिसणार. हा चोकर आहे मोरपंख मध्ये, ड्रॉप शेपच्या मोरपंख मध्ये. आम्हाला कस्टमाइज सांगितलेला होता एका क्लायंटने, तर मी त्यांना असा बनवून दिला आणि परत मी माझ्यासाठी सुद्धा हा बनवलाय. हा असा काहीतरी आहे. हा सुद्धा इंडियन साडीवर खूप चांगला दिसेल. म्हणजे काठा पदरवाली वगैरे खूप सुंदर दिसणार. वाव. ऍक्च्युली याचा कव्हरेज खूप चांगलं दिसतोय यार. आता मला असं वाटतं की मी काठाची साडी वेअर करायला हवी होती, बट ठीक आहे, याही याच्यावर ते चांगलं दिसतं आणि तुम्हाला सुद्धा आयडिया येऊन जाईल की सुंदर दिसतं. यामध्ये आपल्याला कलर सुद्धा म्हणजे तुमच्या डिमांड नुसार मिळेल. लाईक ऑफ व्हाईट क्रीम कलर हा आहे क्रीम कलरचा शेड यामध्ये. आणि यातले हे जे ड्रॉप्स आहेत मोरपंखचे ते संपले होते त्यामुळे मी याच्यावरचे इयरिंग्स बनवू शकले नाही. पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये सुद्धा आपण असंच काहीतरी एक वेगळं घेऊन त्यामध्ये मी तुम्हाला ह्याचे इयरिंग्स नक्कीच दाखवणार. हा चोकर असणार चंद्र मध्ये. यामध्ये हा एक लॉंग आहे आणि हा एक शॉर्ट आहे. सी, हा आहे चंद्र. हा चंद्राचा चोकर आहे. हा सुद्धा मी क्लायंटच्या कस्टमायझेशन नुसारच बनवला होता त्यावेळेला, पण त्यांनी मग यातले इयरिंग्सच नेलेत बजेटनुसार. आणि हा आहे हात लॉंग मध्ये. मंगळसूत्रासारखं तुम्ही वेअर करू शकता, पण ब्लॅक मनी कोणी कोणी नाही म्हणतात, त्यामुळे मी हा सरळ एक चेन मध्ये मी करून दिला. हाही चांगला दिसेल. साऊथ इंडियन लुक मध्ये ऍक्च्युली हा जातो, पण चंद्र म्हटल्यानंतर हा म्हणजे महाराष्ट्रीयन जाणार. अँड द नेक्स्ट इज माझं फेवरेट हेअरपिन्स. या काही हेअरपिन्स मी बनवले होते नवीन डिझाईन म्हणून. या झुमकावाल्या हेअरपिन्स आहेत. सी, आणि यामध्ये तुम्हाला 3 कलरचे शेड्स मिळणार. ग्रीन, रेड आणि मरून असे हे 3 आपल्याला हेअरपिन्स मिळणार. हे असं काहीतरी आपल्याला जुळायला लावताय. छान दिसतोय नाही का? ओके, ह्याच सारखे सेम हेअरपिन्स मी परत बनवलेले आहे. सेम म्हणजे ह्याला झुमका आहे त्याला झुमका नाही. यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 कलर मिळून जातील. ग्रीन, रेड आणि मरून. अँड द नेक्स्ट इज परत मोरपंखवाला सेट.
यामध्ये आहे हा एक मंगळसूत्र. मला एक नवीन काहीतरी म्हणून ट्राय करायचं होतं, म्हणून मी याला अशा पद्धतीचा पेंडंट मी बनवलं. या वेळेला मी एक वेगळ्या पद्धतीचा चोकर बनवलाय. हा असा काहीतरी मी एक चोकर बनवलाय. हा सुद्धा खूप सुंदर दिसतोय आणि हा महाराष्ट्रीयन लुकवर जातोय. ऍक्च्युली छान दिसतोय. महाराष्ट्रीयन लुकवर, काठाच्या साडीवर, पातळवर, त्यावर हा तुम्ही आरामात वेअर करू शकता. ह्याचे इयरिंग्स मी 2 पद्धतीचे बनवले होते. लाईक हे आहेत सिंपल मध्ये, झुमकामध्ये. हा झुमकामध्ये तुम्ही वेअर करू शकता असंच, आणि नाहीच तर जर कानवेल लागतात तर तुम्ही तसंही वेअर करू शकता. आणि हे असं छान दिसतं. खरंच हे वेअर, ऍक्च्युली मी हे वेअर केलेले आहेत. म्हणजे हा सेट सुद्धा मी माझ्यासाठी बनवला होता आणि हे मी ज्या वेळेला ओडिसाला गेली होती तेव्हा मी हे वेअर केलं. खूप सुंदर दिसतोय. तिथे पण मला भरपूर जणांनी हा विचारलं की हे कुठून आणलाय किंवा कितीला आहेत. तर तिथेही मी माझा प्रमोशन करत होते माझ्या ज्वेलरीच्या बिझनेसचा. यावर मी सिंपल मध्ये बांगड्या बनवल्यात, म्हणजे खूप हेवी नाही बनवल्यात, सिंपल मध्ये बनवलेल्या आहेत. हे बघा खूप सुंदर दिसतात या, आणि घातल्यानंतर एकदम असं लाईट वेटेड आहे. खूप हेवी नाहीये हा सेट, लाईट वेटेड आहे खूप. आणि परत यावर बुगडी. जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडला तो ड्रॉप शेप संपलेला होता कुंदन मध्ये, तर म्हणून मी राऊंड शेप मध्ये बुगड्या बनवल्या. छान दिसतोय यार. म्हणजे ज्वेलरीचा काय इम्पॅक्ट पडते ना. आपण ड्रेस आणि ज्वेलरी खरंच खूप मॅटर करते ऍक्च्युली आपल्या मुलींसाठी. दी नेक्स्ट इज माय फेवरेट, म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडणारी वस्तू म्हणजे बँगल्स. ह्या दोन्ही बँगल्स मला खूप जास्त आवडलेल्या आहेत आणि ह्या जर मला क्लायंटने मागितल्या किंवा कोणी जर मागितल्यात ना, तर मला खूप मनावर असा गोटा दगड ठेवून हे द्यावं लागेल. कारण ह्यांना बनवायला खरंच खूप मेहनत पण लागली आहे. पण ठीक आहे, क्लायंटने जर मागितलं तर मला द्यावंच लागेल त्यांना, आणि हे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. यामध्ये मी लोटस आणि हे लॉरियस लावलेत. हा साऊथ इंडियन मध्ये आरामात जातो, साऊथ इंडियन लुक वर आरामात जातो. या आहेत महाराष्ट्रीयन बँगल्स, म्हणजेच चंद्र आणि मोत्यांमध्ये. हा एक प्रॉपर सेट मला बनवायचा आहे. सध्याच माझ्याकडले हे चंद्र संपलेले होते, पण आता लास्ट आपला जो कुरिअर आला त्यामध्ये मी चंद्र बोलवलेले आहेत आणि ह्याचा पूर्ण सेट मी आता बनवणार आहे. सो फुल सेट नक्की आपल्या नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला दिसणारच. तर ह्या अशा काहीतरी बांगड्या बनलेल्या आहेत, म्हणजे ह्या वेअर केल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसतात. खरंच खूप सुंदर. मेरे हाथों में नौ नहीं, मेरे हाथों में दो दो चूड़ियां है. गळा चांगला नाहीये, म्हणजे आवाज चांगला नाहीये, पण ह्यातला फिलिंग्स तुम्ही समजू शकता. म्हणजे मला खरंच बांगड्या खूप जास्त आवडतात. म्हणजे ओव्हरऑल ज्वेलरीच खूप जास्त आवडते, पण सगळ्यात जास्त मला बांगड्या आवडतात खरंच खूप जास्त. असा होता आपला आजचा व्लॉग, आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि परत जर तुम्हाला अशा नवीन नवीन डिझाईन्स पाहायचे असेल तर लेट मी नो इन दी कॉमेंट सेक्शन की ह्याचा पार्ट 2 तुम्हाला हवाय. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.